नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. ती आनंदाची बातमी मी तुम्हाला सविस्तर सांगतो. त्याआधी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर मोठी बातमी, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री घोषणा लवकरच करणार आहेत, बोड्या मंत्र्यांनी दिली माहिती. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केलेली आहे. अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत एक मंत्र्यांनी विधान केलेलं आहे. राज्यातील शेतकरी व शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीबद्दल वारंवार मागणी केलेली आहे. अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मृदा आणि जलसिंचनधार मंत्री संजय राठोड यांनी मोठं विधान केलेलं आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जमाफी होणार असल्याचे समोर आलेले आहे. मंत्री संजय राठोड यांनी काय म्हणलं हे आपण सविस्तर जाणून घेऊया. तर संजय राठोड यांनी असं सांगितलं की संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा देखील उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल. तर याआधी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही संकेत दिले होते. याआधी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. मी शेतकरी पुत्र आहे, माझा जन्म शेतकऱ्यांच्या घरात झाला आहे. सकाळी उठलो तरी मला शेती दिसते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहिती आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील असं भरणे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आगामी काळात कर्जमाफीचे संकेत मिळाले आहेत. कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढून पिकाची लागवड केली होती, मात्र दुष्काळामुळे अनेकांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वारंवार कर्जमाफीची मागणी करण्यात येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी का नाही हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जाता जाता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात हेही कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.